गडचिरोलीमधील मालेवाडीमध्ये पोलिसांच्या मदतीने 50 किलो गांजा केला जप्त। 2 जणांना अटक। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची धडकरित्या कारवाई। गडचिरोलीमध्ये दुचाकीसह वाहून गेलेल्या काका पुतण्याचा मृत्यू। सोनापूरचे रहिवासी असल्याची माहिती समोर। बीडच्या वांगी गावात आरोग्य केंद्राची इमारत धोकादायक। आरोग्य सेविकांचा जीव मुठीत घेऊन काम सुरू, तर लवकरात लवकर इमारत दुरुस्त करण्याची मागणी। वाशिमच्या तपोवन येथे रस्त्याची दुरावस्था, नागरिकांचा जीव मुठीत घालून प्रवास, नागरिक त्रस्त। बीड परळी महामार्गावरील पुलाचं काम रखडल्याने नागरिकांचे हाल। पावसाने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल, पुलाचं काम लवकरात लवकर करावं, नागरिकांची मागणी। यवतमाळ जिल्ह्यातील मंदिर आणि धार्मिक स्थळ परिसरात मद्य, मांसमुक्त आणि दारू विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर कायदेशीर कारवाई करावी, मंदिर महासंघाच्या वतीनं अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन। यवतमाळ शहरामध्ये कचऱ्याचं साम्राज्य, ठिकठिकाणी साचले कचऱ्याचे ढीग, नागरिकांचं आरोग्य धोक्यात। परभणीमधील पूर्णा नगरपालिकेचा कारभार चव्हाट्यावर, पावसामुळे शहरातील अनेक भाग जलमय, नाले स्वच्छ न झाल्यानं पावसाचं पाणी रस्त्यावर, नागरिकांच्या आरोग्याला बाधा। परभणीमध्ये रेल्वे पुलाची संरक्षक भिंत कोसळली, मुसळधार पावसानं भिंत कोसळली, रस्त्यावरील वाहतूक झाली ठप्प। लाडकी बहीण योजनेमुळे कर्जमाफीसाठी अडचणी, मी मुख्यमंत्री झालो तर शेतकऱ्यांना 1 लाख रुपये अनुदान देणार, मंत्री हसन मुश्रीफांचं वक्तव्य। भंडाऱ्याच्या जिल्हा बँकेचे संचालक मंडळाचं मतदान, तब्बल 9 वर्षांनंतर विविध गटातून 21 संचालकांच्या निवडीसाठी 1062 मतदार हक्क बजावणार। भंडारा जिल्ह्यामध्ये पोलिसांनी पकडला अवैध शालेय पोषण आहाराचा तांदूळ साठा, लहान मुलांच्या पोषण आहारावर व्यापाऱ्यांचा डल्ला, या प्रकरणी पोलिसांनी केले 3 गुन्हे दाखल। कारगिल विजय दिनी T-55 रणगाड्याचं अनावरण, कारगिल स्मृती उद्यानामध्ये अनावरण संपन्न, ऑपरेशन सिंदूर उद्यानाची देखील घोषणा। यवतमाळमध्ये अनेक रस्त्यांची दयनीय अवस्था, दुरुस्तीसाठी भाजपचे भर पावसात भजन आंदोलन, पावसामुळे अनेक ठिकाणी खड्डेच खड्डे। रत्नागिरी ड्रग्ज मुक्त करण्यासाठी पोलीस यंत्रणा कार्यरत, गुन्ह्यांचा गतिमान तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांचा कोकण परिक्षेत्र महासंचालक संजय दराडे यांच्या हस्ते करण्यात आला गौरव। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था, अर्धवट कामामुळे अपघाताच्या संख्येमध्ये वाढ, प्रवाशांचे प्रचंड हाल, तर या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी दादर येथे सभागृहात सभेचं आयोजन। डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं कार्यक्रमांचं आयोजन, भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन। राज्य निवडणूक आयुक्तांकडून स्ट्रॉंग रूमची पाहणी, स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या अनुषंगानं केली पाहणी, निवडणुकीच्या अनुषंगानं सूचनांचं पालन होईल याची दक्षता घेण्याचे दिले आदेश। पुणेकरांच्या वाढत्या पाणी वापरामुळे जलसंपदा विभागाच्या मंत्र्यांची बैठक, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बोलावली तातडीची बैठक। राज्य सरकारकडे असलेली थकबाकी मिळवण्यासाठी कंत्राटदार मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार, कंत्राटदाराची सुमारे 90,000 कोटी रुपयांची थकबाकी सरकारकडे प्रलंबित। कोल्हापूरमध्ये बदलीसाठी पोलिसांकडूनच उकळली ऑनलाईन खंडणी, पोलीस मुख्यालयातील हेड क्लर्कला अटक, तर पोलिसांनी महिलेसह 2घांवर केला गुन्हा दाखल। सांगलीच्या मिरजमध्ये मूकबधिरांच्या शाळेमध्ये रोबोटिक प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न, यावेळेस रोबोटिक प्रशिक्षण मुलांसाठी वरदान ठरू शकतं असं मत मुख्याध्यापक आणि प्रशिक्षकांनी केलं मत व्यक्त। अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर फाट्यावर फासेपारधी समाजाचं रास्ता रोको आंदोलन, आमदार शरद सोनवणे यांना अटक करण्याच्या मागणीसाठी आंदोलन। सांगलीमध्ये चांदोली पाणलोट क्षेत्रामध्ये सतत पडणाऱ्या पावसानं वारणा धरणातून 13,500 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग, कृष्णा नदीची पाणी पातळी वाढली। पिंपरी चिंचवडमध्ये पोलिसांच्या हद्दीमध्ये खून करून पुण्याच्या ग्रामीण भागातील भीमा नदीमध्ये मृतदेह फेकून दिला, पोलिसांनी आरोपीला घेतलं ताब्यात। मालेगावच्या कॅम्प पोलिसांनी 23 चोरीच्या मोटरसायकली जप्त केल्या, 2 सराईत गुन्हेगारांना देखील पोलिसांनी केली अटक। जायकवाडी धरण 82% भरलं, मराठवाड्यातील पाण्याची चिंता मिटली, तर धरणामध्ये 25,586 क्युसेक वेगानं पाण्याची आवक, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। कल्याणच्या कचोरे परिसरातील धक्कादायक घटना, टेकडीवर माती खचल्यानं 6 ते 7 घरांचं नुकसान, नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात प्रशासनाला यश।
साताऱ्यातील पश्चिम भागामध्ये घाट परिसरात मुसळधार पाऊस, धोम धरणाची विहंगम दृश्य। धोम धरणातून कृष्णा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना। कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ, मरडे गावचा पूल पाण्याखाली गेला, पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं पोलिसांचं आवाहन। सातारा जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढला, कोयना धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग, धरणाचे 6 दरवाजे 6 फूट 6 इंचांनी उघडले। चंद्रपूरमध्ये मुसळधार पाऊस, नदीला नंदा पूर, तर पुरानं 15 मार्ग बंद, जिल्ह्यातील 8 धरणांमध्ये 59% जलसाठा। गडचिरोलीमध्ये सलग 4थ्या दिवशी पूरस्थिती, भामरागडसह अनेक गावांचा संपर्कही तुटला, एकूण 7 मार्गावरील वाहतूक झाली ठप्प। पुणे जिल्ह्यातील देवधर धरणाचे 5 दरवाजे उघडले, 4500 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग, नीरा नदीपात्रामध्ये सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। माळशेज जवळील काळू धबधब्यावर अडकलेल्या 40 ते 50 पर्यटकांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश, पावसाचा जोर वाढल्यानं पर्यटक धबधब्याच्या विरुद्ध बाजूला अडकले होते। कोकण किनारपट्टीला उंच लाटा उसळण्याचा इशारा, भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राचा इशारा, 28 जुलैपर्यंत समुद्राला मोठं उधाण राहण्याचा अंदाज। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाची विश्रांती, काही भागात रिमझिम पाऊस, तर जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम, पंचगंगा नदी 4थ्यांदा पात्राबाहेर, 24 तासात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये 7 फुटांची वाढ। खडकवासला धरणातून विसर्ग वाढवणार, 4026 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू राहणार, मुठा नदीपात्रामध्ये पाण्याच्या विसर्गात वाढ केली जाणार। सातारा जिल्ह्यामध्ये दमदार पाऊस, जावळी आणि महाबळेश्वरमध्ये तुफान बॅटिंग, तर साताऱ्यामध्ये अद्याप 85% सरासरी पावसाची नोंद। मावळ तालुक्यामध्ये 2 दिवसांपासून पावसाचा जोर वाढला, पवना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला, तर कोथुर्णे पूल पाण्याखाली, 3 गावांचा संपर्कही तुटला। पुणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या 4 धरण भरले, तर धरणामध्ये 90% पाणीसाठा, जिल्ह्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची धुवांधार बॅटिंग। राज्यातील घाटमाथा परिसरामध्ये आज जोरदार पावसाची शक्यता, मुंबई पालघरसह ठाणे आणि कोकणाला देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट। उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस, धरणातून चंद्रभागा नदीमध्ये 20,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। कोल्हापूरमध्ये पावसाचा जोर कायम, राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे उघडले, 7212 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग, नदीपात्रामध्ये सुरू। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये जोरदार पाऊस, सिल्लोड तालुक्यातील काही नद्यांना पूर। बीड जिल्ह्यात दमदार पाऊस, पावसानं अनेक ठिकाणी साचलं पाणी, पुलाचं काम अर्धवट झाल्यानं विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास, तात्काळ पूल पूर्ण करावा, ग्रामस्थांची मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये पीक विमा अर्जासाठी 4 दिवस बाकी, आतापर्यंत 27% शेतकऱ्यांनी भरला पीक विमा, मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा मोठी घट। हिंगोली जिल्ह्यामध्ये वन्य प्राण्यांकडून खरीपाच्या पिकांची नासाडी, शेतकरी चिंतेत, वन विभागानं बंदोबस्त करावा, शेतकऱ्यांकडून मागणी। शेतकऱ्यांनी आधार सीडिंग करण्याचं आवाहन, शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी कार्यालयात आणि कृषी सहाय्यकांसोबत संपर्क साधावा, कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांचं शेतकऱ्यांना आवाहन। छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पाऊस, मुसळधार पावसानं खरीपाची पिकं तरारली, शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण। आज उद्धव ठाकरेंचा 65वा वाढदिवस, शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची मातोश्रीवर गर्दी, मातोश्रीवर फुलांची सजावट, परिसरामध्ये बॅनरबाजी। राज ठाकरेंनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर। मला खूप आनंद झालाय, राज ठाकरेंच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया, विजय मिळाल्यानंतर मातोश्रीवर ठाकरे बंधूंची गळाभेट। उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मुंबादेवी मंदिरामध्ये महायज्ञ पूजा, तर यावेळेस अरविंद सावंत आणि अंबादास दानवे होते उपस्थित। उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं नाशिक शहरामध्ये बॅनरबाजी, यावेळेस मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांचा देखील बॅनरवर फोटो। उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं बांद्र्यामध्ये बॅनरबाजी, कलानगर परिसरामध्ये सर्वत्र शुभेच्छांचे बॅनर, अखिल चित्रे यांच्याकडनं जोरदार बॅनरबाजी। उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांना खाऊचं वाटप, त्याचप्रमाणे वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचाही केलं आयोजन।
उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं रक्तदान शिबिर, विविध कार्यक्रमांचं आयोजन, नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद. पुणे शहर पोलिसांची रेव पार्टीवर मोठी कारवाई, खराडी परिसरात रेव पार्टीवर पोलिसांची छापेमारी, मोठ्या प्रमाणात दारू, गांजा, हुक्का जप्त, 5 पुरुष आणि 2 महिलांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. पुण्यातील खराडीच्या रेव पार्टीमध्ये एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर पुणे पोलिसांच्या ताब्यात. प्रांजल खेवलकर यांच्या पुण्यातील बंगल्यावर देखील छापेमारी, इंद्रप्रस्थ निवासस्थानी पोलिसांची छापेमारी. पुणे रेव पार्टी प्रकरणी पोलिसांची पत्रकार परिषद, खराडी भागात टाकलेल्या रेव पार्टीच्या संदर्भात पोलिसांनी दिली माहिती. खडसेंच्या कुटुंबावर कारवाई झाल्यास आश्चर्य नको, खडसे सरकारवर तुटून पडल्याचा बदला, गिरीश महाजन नावाची प्रवृत्ती एक दिवशी फडणवीसांना गाडेल, राऊतांची टोलेबाजी. नाथाभाऊंचे जावईच हे सगळं चालवतात, नाथाभाऊ नेहमी अंमली पदार्थावरून सवाल करतात, त्यांनी जावयाला अलर्ट करायला हवं होतं, गिरीश महाजनांचं विधान. कोणी दोषी असेल तर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, परंतु राजकीय षडयंत्र असेल तर मात्र अत्यंत चुकीचं आहे. खडसेंच्या जावयाला ताब्यात घेतल्यानंतर रोहित पवारांचं ट्विट. अखेर सुनील बागुल, मामा राजवाडे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश, शक्ती प्रदर्शन करत दोन्ही नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश, शेकडो कार्यकर्त्यांनी देखील हाती घेतलं कमळ. सोलापूरमध्ये काँग्रेसचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर, बैठकीमध्ये काँग्रेस जिल्हा पदावरून कार्यकर्त्यांमध्ये नाराजी, खासदार प्रणिती शिंदेंच्या विरोधामध्ये कार्यकर्त्यांचा आवाज, बैठकीनंतर वरिष्ठ नेत्यांकडून सारवासारव करण्याचा प्रयत्न. पंढरपूरमध्ये उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं विठ्ठलाची महाआरती, उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभावं यासाठी शिवसैनिकांनी विठुरायाच्या चरणी केली प्रार्थना. बाळासाहेब थोरातांचा फोटो असलेला बॅनर अज्ञातांनी फाडला, संगमनेरच्या वडगावपान येथील टोलनाक्या परिसरातली घटना, संगमनेर तालुक्यामध्ये संतापाचं वातावरण, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला निषेध. ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते सुनील बागुल आणि मामा राजवाड यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश, मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये नाशिकमध्ये पक्षप्रवेश सोहळा संपन्न. खासदार सुनील तटकरेंचा रोहित पवारांबाबत मोठा गौप्यस्फोट, रोहित पवार भाजपमध्ये जाण्यासाठी उत्सुक असल्याचा तटकरेंचा दावा. खासदार निशिकांत दुबेंना संदीप देशपांडेंचं उत्तर, समुद्रामध्ये दुबे दुबेकर मारेंगे, ठाकरे बंधूंना दिलेल्या इशाऱ्यानंतर देशपांडेंचं ट्विट. नागपूरचे पालकमंत्री बावनकुळे यांनी पोलिसांसोबत घेतली बैठक, शहरामध्ये कायदा सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी बैठकीचं आयोजन, पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती, आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर बैठकीत महत्त्वाची चर्चा. वरळी पोलिसांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा पाद्यपूजन सोहळा, यावेळेस आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे एकत्र येण्याची शक्यता. उपमुख्यमंत्री अजित पवार आज अहिल्यानगरच्या दौऱ्यावर, शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याचं अजित पवारांच्या हस्ते होणार अनावरण. खासदार उज्ज्वल निकम हे जळगावच्या दौऱ्यावर, खासदारपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांचा पहिलाच दौरा. शेतकरी नेते रविकांत तुपकर आज लातूरच्या दौऱ्यावर, छावा संघटनेच्या विजयकुमार घाडगेंची ते घेणार भेट. पुणे विमानतळावर 10 कोटींचे अंमली पदार्थ जप्त, पुणे कस्टम अधिकाऱ्यांची मोठी कारवाई, तर बँकॉकहून पुण्याला आलेल्या प्रवाशावर करण्यात आली कारवाई. भंडाऱ्यामध्ये गांजाच्या बेकायदेशीर वाहतुकीवर कारवाई, 1,27,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. नागपूरमध्ये दारू पिऊन मोठ्या भावाच्या पत्नीला शिवीगाळ, मोठ्या भावानं लहान भावाची रागातून केली हत्या, आरोपी भावाला अटक. नाशिकमध्ये गुटखा वाहतूक करणारं वाहन पलटी, ट्रकमधून तब्बल 33 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत, ट्रकवर कारवाई करावी शिवसैनिकांची मागणी. पालघरमध्ये गुटखा माफियांवर पोलिसांची कारवाई, 1,78,65,248 रुपयांचा मुद्देमाल जप्त, कारवाईत 2 आरोपी पोलिसांच्या ताब्यात. बीडच्या माजलगाव तालुक्यामध्ये मोठा रिवायडिंगचं दुकान तोडत साहित्य लंपास, 2 चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद, या चोरट्यांचा पोलिसांकडून शोध सुरू. उल्हासनगरमध्ये दुकानात चोरी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक, आरोपीकडून 44,000 रुपये चोरीचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त. कोल्हापूरमध्ये ठेकेदार श्रीप्रसाद वराळाईवर गुन्हा दाखल, ड्रेनेजच्या कामात खोटी बिलं सादर करत 72 लाखांची फसवणूक केल्याचा त्याच्यावर गंभीर आरोप. पर्यटन नगरी लोणावळ्यामध्ये स्थानिक तरुणीवर अत्याचार, स्थानिक तरुणीवर कारमध्ये अत्याचार, 23 वर्षीय तरुणीवर तिघात नराधमांनी केला अत्याचार, 1 आरोपी अटकेत, दोघे फरार.
छत्रपती संभाजीनगरमध्ये लकी स्टार हॉटेलवर पोलिसांचा छापा, कारवाईत 101 जुगारी ताब्यात, 12,93,000चा मुद्देमाल जप्त. महाड MIDC मधील केटामाइन ड्रग्ज प्रकरण, 3 आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी, तर 3 मुख्य आरोपी अद्यापही फरारच. पंढरपूर शहरामध्ये कार आणि दुचाकीचा भीषण अपघात, दुर्घटनेमध्ये दुचाकी स्वार जखमी तर अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर शिवशाही बसला भीषण आग, टायर फुटून आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. सुदैवानं जीवितहानी नाही, मात्र गाडी जळून खाक, लाखो रुपयांचं नुकसान. नागपूरच्या पारशिवनी तालुक्यातील धक्कादायक घटना, शेत शिवारामध्ये शेळ्यांचा चारा आणण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा मृत्यू. मुंब्रा बायपास जवळ टेकडीवर 5 तरुण अडकले, परत येण्याचा मार्ग न समजल्यानं ही मुलं अडकली. 8 तासांच्या प्रयत्नानंतर मुलांना सुखरूपपणे खाली उतरवण्यात यश. पुण्याच्या राजगड तालुक्यामध्ये बिबट्याची दहशत, बिबट्याच्या मुक्त संचारामुळे परिसरामध्ये खळबळ आणि भीतीचं वातावरण. नागपूर जिल्ह्यामध्ये वाघाच्या हल्ल्यात तरुणांचा मृत्यू, बैलाच्या शोधात जात असताना अचानक वाघाचा हल्ला, परिसरामध्ये भीतीचं वातावरण, गावात हळहळ व्यक्त. अलिबाग समुद्रामध्ये बेपत्ता 3 मच्छीमारांचा शोध सुरू, दुर्बीण आणि थर्मल ड्रोनच्या सहाय्यानं मच्छीमारांचा शोध सुरू. काल अलिबागच्या खांदेरी किल्ल्याजवळ बोट बुडाली, बोटीवरील 5 खलाशी 9 तास पोहून आले किनाऱ्यावर. कोल्हापूरच्या गोकुळ शिरगाव येथे ट्रकचा अपघात, पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरची घटना, पोलिसांची घटनास्थळी धाव, ट्रकचं मात्र मोठं नुकसान. छत्रपती संभाजीनगरमध्ये अवघ्या 10 रुपयांच्या पुडीसाठी मित्रावर हल्ला, घटनेनं परिसरामध्ये खळबळ. इंदापूर तळामार्गावर बर्निंग कारचा थरार, मुठवली गावाजवळ धावत्या कारला आग, सुदैवानं जीवितहानी टळली. मीरा भाईंदरमध्ये भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, दुर्घटनेमध्ये पती पत्नी जखमी, अपघाताचा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. मुंबई पुणे महामार्गावर भीषण अपघात, मुंबई पुणे महामार्गावर 15 ते 20 गाड्यांचा अपघात, अपघातामध्ये 30 ते 35 जण जखमी झाल्याची माहिती. अपघातात एका महिलेचा मृत्यू. इस्रो आणि नासानं बनवलेल्या निसार उपग्रहाचे 30 जुलैला प्रक्षेपण, पृथ्वी निरीक्षण क्षेत्रामध्ये आणणार क्रांती, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनात देखील ठरणार मुलाची भूमिका. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा जगातील सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल, मॉर्निंग कन्सल्ट अमेरिकेतील नामांकित संशोधन संस्थेचं सर्वेक्षण समोर. अनिल अंबानी यांच्याशी संबंधित कंपन्यांवर ईडीकडून सलग 3ऱ्या दिवशी देखील छापेमारी, मुंबईतील 35 पेक्षा अधिक ठिकाणी कारवाई, अनेक दस्तऐवज आणि संगणकीय उपकरणं जप्त, सूत्रांची माहिती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.